भावडे परिसरात बसचा थरार, जखमी आवाज, गोंधळ. काय घडलं त्या क्षणी? नाशिकहून साक्रीकडे जात असलेली MH20 BL 2661 क्रमांकाची बस भावडे परिसरात अचानक नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बसमध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. त्यापैकी काही प्रवासी गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले. बस उलटल्याने आत अडकलेल्या प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच भावडे कापशी परिसरातील ग्रामस्थांनी अल्पवेळात एकत्र येत मदत कार्याची धाव घेतली. स्थानिक तरुण अंकुश सोनवणे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रित करण्यास सुरुवात केली. त्यांनी ग्रामस्थांसह बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. गावकऱ्यांनी तातडीने खांद्यावर घेत वाहनांमध्ये बसवून जखमींना उपचारासाठी देवडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. अपघाताची माहिती मिळताच देवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक माननीय सार्थक नेतेसाहेब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा, वाहतूक नियंत्रण व जखमी प्रवाशांच्या सुरक्षित हालचालीसाठी आवश्यक ती पावले उचलली. पोलीस व ग्रामस्थांच्या समन्वयाने जखमींना अत्यंत वेगाने वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांची वेळेवर केलेली मदत, सामाजिक जाणीव आणि मानवतावादी दृष्टिकोनामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक पातळीवर या कार्याचे जोरदार कौतुक होत असून भावडे कापशी ग्रामस्थांचे सर्वत्र अभिनंदन व्यक्त केले जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा ग्रामस्थांचा एकोपा, तत्परता आणि संकटसमय उभे राहण्याच्या वृत्तीचे दर्शन घडविले. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.